श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. आता आमचे 2 ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर धरून 2 ज्योतिर्लिंग झाले. पहिले एक भीमाशंकर केलं, आता त्र्यंबकेश्वर. म्हणजे महाराष्ट्रात तेवढे आहे तेवढे करायचं, मग बघू बाहेर नंतर जायचं तेव्हा जाऊ. मग आता सगळे आम्ही फ्रेंड सर्कल निघालो आहे. मजा येते मला असं ट्रिप वगैरे जायला, आणि जास्त करून देवाच्या ट्रिपला. थोडंसं सकाळी सगळे शांतच बसले होते, पोटात काही भूक लागली होती त्याच्यामुळं. ही पण आळसली होती, तिला भूक लागली होती. त्यानंतर मग आता आम्ही नाश्त्याला थांबवायचं ठरवलं. 7:30 पावणे 8 झाले होते. सकाळी लवकर उठल्यामुळं भूक लागली होती, आणि त्यात माझी तब्येत ठीक नव्हती. मग आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबलो. नाश्ता केला, आणि त्यात माझ्या मैत्रिणी माझा मूड ऑफ केला होता. विषय असा होता, मला ती बोलली आपण पंजाबी ड्रेस घालू दोघी, म्हणजे कसं ट्रेडिशनल देवाला छान दिसेल. पण मला म्हणली पंजाबी, स्वतः जीन्स घालून आली. मग मला थोडंसं वाईट वाटलं, बाबा आपणच एकटे असं लुक करून आलो. पण नंतर म्हणलं जाऊ दे, देवालाच जायचं आहे, छान वाटतं असंच. असं पण आपण एरवी जीन्स घालतोच, पण देवाधर्माला जाताना असे ड्रेस चांगले वाटतात, असं मी मनाची समजूत काढून शांत बसली. त्यानंतर मग आता आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरला. पाहू शकता तुम्ही. आता तर सध्या इथं खूप कडक ऊन आहे. आता तिथं मंदिरात काय आहे काय नाही ते नाही माहिती. मग आम्ही पुढं चाललोच होतो. अशा खूप थार दिसत होत्या आम्हाला. आय थिंक तिकडं शोरूम होतं, त्याच्यामुळे ते तिकडं चालले होते. तुम्ही बघा आता किती लाईन आहे, सगळ्या थारच आहेत. किती भारी वाटतात ना, त्यांचं असं लुकच वेगळं आहे, मस्त वाटत होतं. त्यानंतर जसं आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचायला लागलो, तसं तसं आहे ना, असं जरा पाऊस म्हणजे धुकं वगैरे असं दिसायला लागलो होतं. आम्हाला डाऊट आला तर त्रिशूळ बघा किती मोठे आहे, किती मोठं त्रिशूळ आहे. आम्हाला जरा डाऊट आला तर त्र्यंबकेश्वरला पाऊस असणार आहे. तशी मी तयारीत आले होते, एक ड्रेस घेतला होता तसा. पण बघू मग आता तिथं पाऊस असला तर असू द्यायचा, भिजायचं. असं पण खूप गरम होत होतं. हे मंदिर आहे इथं. आता आम्ही पोचलो आहे त्र्यंबकेश्वरला. आता आम्ही गाडी वगैरे पार्क केली. आता आम्ही निघालो आहे दर्शनाला. आता दर्शन वगैरे घेऊ. हे मॅडम तर नुसत्या फोनमध्ये बिझी, असं शायनिंगच नुसती. आणि जात होतो ना आम्ही तिथे, एक गाय पिल्लाला घेऊन इतकी छान बसली होती ना, कुशीत. पाऊस येतो तशा कुशीत घेऊन बसली होती. आई आई असते शेवटी. पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथं. स्टॉल पण खूप आहेत, आणि मध्येच पाऊस चालू झाला. मग शेवटी माझं ट्रेडिशनल ड्रेस कामी आला तिला. माझ्याच ओढणी खाली आली, पाऊस लागत होता म्हणून. मग त्यानंतर जरा जास्त स्पीड वाढला पावसाचा. इथं बघा किती छान मूर्ती आहे. पावसाचं खूप स्पीड वाढलं, मग आम्ही एका ठिकाणी थांबून घेतलं. म्हटलं जास्त जर भिजलो तर, ऑलरेडी एक तर मला काल जायच्या आदल्या दिवशी ताप आला होता रात्री, त्याच्यामुळे माझा यावेळेस मूडच नव्हता फोटो वगैरे काढायचे. मी जास्त फोटोज पण काढले नाही. फक्त देवाला जायचे म्हणून मी कॅन्सल नाही केलं, नाही तर माझी जायची इच्छाच नव्हती मला बरं नसल्यामुळं. आता आम्ही लाईनीत थांबलो आहे. तिथं पण खूप पाऊस होता. बाहेरून आतमध्ये येईपर्यंत खूप लाईन होती. आम्ही 1:30 वाजता आतमध्ये गेलो. 1:30 वाजता, बापरे एवढी ताण. आम्ही काही खायला पण नेलं नव्हतं आतमध्ये, पाण्याची बॉटल पण नाही. 1:30ला आतमध्ये गेलो. आमचं जवळजवळ दर्शन, आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही गेलो 5:45ला. 5:45 वाजले होते आम्हाला. त्याच्यामुळे वणीच्या देवीला पण जाता आलं नाही, कारण त्या मंदिरात त्र्यंबकेश्वरलाच 6 वाजून गेले. मग वणीचं मंदिर बंद झालं असतं आम्ही जाईपर्यंत. त्याच्यामुळं थोडासा मूड ऑफ झाला होता. म्हटलं जाऊ द्या, नेक्स्ट टाईम. हे पहा तुम्ही आता मंदिराच्या बाहेरचं आवरण किती छान आहे, किती मस्त, किती छान मंदिर आहे एवढ्या दिवसाचं. त्यानंतर आम्ही निघालो आणि हॉटेलमध्ये एका ठिकाणी जेवायला थांबलो. खूप भूक लागली होती. आणि तिथं मला एक गोष्ट खूप आवडली. तिथं देवघरात महाराजांची मूर्ती ठेवली होती, ते पाहून एकदम भारी वाटलं. मग जेवण वगैरे मागवलं. खूप भूक लागल्यामुळं आता सकाळी 7:30ला नाश्ता केला आणि जेवायला आम्ही 9:30ला थांबलो. जेवण वगैरे केलं. त्यानंतर निघालो आता आम्ही घरी जायला. तर असा होता आमचा त्र्यंबकेश्वरच्या ट्रिपचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि थोडेसे ब्लॉग कमी घेतलेत, माझी तब्येत ठीक नसल्यामुळं ॲडजस्ट करा. ओके, बाय.